ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरामध्ये रविवारी 13 जुलै रोजी दुपारी 3च्या सुमारास गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले सिंघम पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं कोतुळ इथे गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचून ब्राह्मणवाडा रोड लगत एका शेतामध्ये बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला। यामध्ये तब्बल 1,01,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये हिरा पान मसाल्याचे 110 पोते, रॉयलचे 717 पोते, सुगंधित तंबाखू 50 पोते असा 1,01,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमध्ये शोएब शाबिद काझी तसेच शाहिद हुसेन लतीफ पटेल, मतीन शबीर शेख, शाहनवाज जावेद काझी, परवेज युनुस शेख तसेच साद अनवर तांबोळी, आतिक अनवर शेख, शाहरुख जावेद काझी, सादिक पठाण, अमोल शरद जाधव, जुबेर युनुस शेख तसेच इम्रान रऊफ शेख या आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही दमदार कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं केली आहे। संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुटखा माफियांचा कर्दनकाळ अशी ओळख संदीप खाडे यांनी आपल्या कामामधनं निर्माण केली आहे। त्यांनी उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या कारवाया करून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलाय। त्यांच्या या कारवाईमुळे गुटखा मटका तसेच वाळू माफियांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या या कार्याची पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी देखील दखल घेतली आहे। अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोतुळ नावाचं गाव आहे। तिथं मोठ्या प्रमाणावरती गुटखा मिळाला। गुटख्याच्या गोडाऊनवरती छापा मारला आणि साधारणतः 57 लाख रुपयाचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला। इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। जिल्ह्यामध्ये गुटख्याच्या विरोधातली ही मोहीम अशीच चालू राहणार आहे आणि गुटख्याचं जे नेटवर्क आहे ते आम्ही मोडीत काढणार आहोत। धन्यवाद। दरम्यान अतिशय खडतर परिस्थितीमधनं संदीप खाडे हे DYSP पदापर्यंत पोहोचलेत आणि याच जाणीवेमधनं गुन्हेगारी थांबवून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य ते अतिशय इमानीतबारे पार पाडतायत। चित्रपटामधील नव्हे तर रिअल सिंघम म्हणून त्यांची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाली आहे। त्यांचं कार्य देखील तसंच सुरू आहे। दरम्यान असंच कार्य सुरू राहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। सचिन खरा, सी24 तास, अकोले। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।